जिल्ह्यात ही भरपूर नुकसान झालं. पण 8,000 हेक्टरी मदत कितपत योग्य? ते 8,000 न दिल्यापेक्षा ना 2,000 3,000 रुपये भेटेल, 2,500 रुपये एकराला मदत भेटेल. पण तुम्ही सांगा 2019 मध्ये तेवढीच मदत होती, 21-22 मध्ये वाढवली, 25 मध्ये तेवढीच आहे. मग महागाई कमी झाली का? मंत्र्याचे पगार कमी झाले का? तुम्ही लॉजिक सांगितलं पाहिजे ना. काय तर्क आहे काय हे मदत कमी करण्याची? ते सरकारनं सांगितलं पाहिजे का 2019च्या मदत तेवढीच आहे आणि 25ला तेवढीच आहे आणि 21ला वाढवली, तर तर्क काय आहे? काय तुम्हाला स्वप्न पडलंय? पैसे नाही आहे म्हणता तर आम्हालाच सांगा, आम्ही पैसे देतो ना तुम्हाला. भाऊ आता याचा कसा रिस्पॉन्स मिळत आहे? भरपूर प्रचंड लोक येत आहे, स्वतःहून येत आहे. मला वाटलं 3 ते 4 लाख लोक 28 तारखेला येऊ शकते, एवढ्या ताकदीनं लोक येईल. आणि मला विश्वास आहे का शेतकरी म्हणून एकत्र आलं पाहिजे. जरी जातीपाती धर्मामध्ये वाद असेल या महाराष्ट्रामध्ये, पार्टीचे जरी झेंडे प्रत्येक गावात असेल, तरी आमचा 28 तारखेचा शेतकऱ्याच्या आंदोलनाचा झेंडा सगळ्या जातीतले शेतकरी हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. कायमची कर्जमुक्ती आणि हमीभावाची लढाई आम्ही जिंकतो. आमचा दिव्यांग बांधव असेल, मेंढपाळ असेल आणि मच्छीमार असेल, या सगळ्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही वापतीतून हटणार नाही. भाऊ गोखले संस्थेचा एक अहवाल समोर आला आहे का एका वर्षात वन्य प्राण्यांच्यामुळे 40,000 कोटीचे शेतकऱ्यांचं नुकसान होते, पण जे भरपाई आहे ते फक्त 2%च मिळत आहे. हे सगळ्याच वन्य प्राण्याचं मी आता मग सांगितलं, काही मृत्यू होतं शेतकऱ्यांचं किंवा पिकाचं नुकसान होतं, ते भेटते किती हो? एका शेतकऱ्याच्या आता जे नुकसान भरपाई म्हणतो आपण, भरपाई म्हणजे काय? मोबाईलच्या बदल्यात मोबाईल, खुर्चीच्या बदल्यात खुर्ची ना. शर्ट फाडले तर शर्टच भरून द्यावं लागल, पण देते काय? मदत. 25,000चं नुकसान आणि देणार 2,000, तर त्या काय चाटायचं त्या मदतीला? व्यवस्था तुम्ही करायची नाही, वन्य प्राण्याची व्यवस्था सरकार करत नाही. तुम्हाला माहित आहे राजस्थानचं एक पूर्ण गाव मुंबईत येऊन बसलेला फक्त वन्य प्राण्याच्या नुकसानामुळे. भीक मागते ते लोक शेतकरी तिथे. हेच महाराष्ट्राची कथा आहे. जे खरे मुद्दे त्याच्याकडून लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याचा जगाच्या व्यासपीठावर जाती आणि धर्माचे झगडे प्रत्येक देशात लागले पाहिजे, खास करून भारतात. भारत हे मोठी बाजारपेठ आहे विश्वासाठी. त्याच्यानं ही श्रीमंत होऊ नये, हे नेहमी आमचं ग्राहक बनून राहिली पाहिजे. त्याची केलेली व्यवस्था आहे. काही कंपन्या हे मुद्दामून काम करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. जाती आणि तुमच्या सोशल मीडिया तर तुम्हाला रोजच दाखवतात, परळकर्ते वर्सेस जयंतराव, नाहीतर तिकडे धनगर वर्सेस आदिवासी, ओबीसी वर्सेस मराठा. मीडियाने खूप आग लावली ना. तुम्ही त्याच्यात 80% कारणीभूत आहे. 28 तारखेला आम्ही शेतकरी शेतमजूर हक्क परिषद, महाहक्क परिषद आम्ही घेत आहोत. आणि मला असं वाटतं पुऱ्या महाराष्ट्रातला सगळ्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही पार्टीचा जातीचा माणूस शेतकरी म्हणून तिथं आल्याशिवाय राहणार नाही. तसं त्यांना आवाहन करतोय का ही लढाई शेतकऱ्याची आहे, मजुराची आहे, मेंढपाळाची आहे, मच्छीमारांची आहे, दिव्यांग बांधवाची आहे. या लढाईमध्ये आम्ही पाहतो जर हे बदलायचं असेल, विचार बदलावा लागेल, तेव्हा सरकार आमचा पाहतोय, आमचा विचार वेगळा केल्याशिवाय राहणार नाही. आता ही विचाराची लढाई आहे, हे जातीभेद आणि धर्मभेदाची नाही तर अर्थभेदाची लढाई लढतोय आणि ते आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.